नमस्कार. आज आपण कोयना या ठिकाणी आलो जिथे कोयना धरण आहे आणि इथे आम्ही आल्यानंतर असं पाहतोय की पर्यटकांची संख्या तर कुठे दिसतच नाही, रोडावलेले आहे. एकदम भकास वातावरण वाटलं. आम्ही अधिक चौकशी लोकांचे इथले व्यावसायिक असतील, हॉटेल व्यावसायिक किंवा इतर तसं प्रकारातील व्यावसायिक असतील यांच्याकडे सहज चौकशी केली की बाबा काय पर्यटन गेल्या 8-10 वर्षात पर्यटन वाढलंय की कमी झालंय, जर कमी झालं असेल तर ते का झालंय या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. आता आपल्या समेत साहेब आपलं नाव सांगा. रामचंद्र शंकरराव शिंदे, इथलेच का तुम्ही? कोयनानगर. काय व्यवसाय आपला? माझं हॉटेल आहे, यशराज हॉटेल म्हणून. काय सांगाल, पर्यटक गेल्या काही 5-10 वर्षामध्ये पर्यटक वाढलेत, कमी झालेत? कमी झाले, पूर्णपणे कमी झाले. काय कारण असावं? कारण म्हणजे आता हे इथं जे मच्छीमारी नाही, दुसरी गोष्ट मच्छीमारी म्हणजे आधी होती, बोटिंग नाही मच्छीमारचं आधी होतं काही तर धरणामध्ये, ते कधी बंद केलं होतं. त्याचं आता 10 वर्ष झाली बंद झालं. त्यामुळे पर्यटक आणि कोयनेचा मासा हा प्रसिद्ध असतो, हा. त्यामुळे खाण्यासाठी लोक पर्यटक इकडं येतात. आकर्षित आता होतात. तो बंदच झालेला आहे पूर्णपणे. आता मच्छीमारी करून देत नाही. हां. आणि दुसरी गोष्ट बोटिंग बंद झालेलं आहे. बोटिंग पण बंद केलं. बोटिंग बंद झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काही सुधारणा नाही. काही पॉईंट्स आहेत आमचे महाबळेश्वरपेक्षा बी चांगली पॉईंट असतात, ते डेव्हलप नाहीत आणि बघण्यासारखं कमी असल्यामुळं धरणावर बी कोयना धरणावर जाण्या येण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. आणि त्याच्यामुळं काय पर्यटक इकडं काय येत नाही. रस्ते नाही. रस्ते आता MTDC आमचा हुंबळी म्हणून MTDC मध्ये आहे, तिथं गव्हर्नमेंटचं MTDC आहे. तर त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रस्ता सिंगल आहे, जाण्या येण्यासाठी त्रास होतो, त्यामुळे पर्यटक येत नाही. मी आता म्हटलं की या कोयना धरण परिसराच्या जवळपास काही पॉईंट्स आहेत. एक दोन पॉईंट सांगा. काय पॉईंट? एक तोरणेगाव म्हणून आहे, तिकडे एक पॉईंट आहे. मग नवजाच्या पुढे जे आहेत का नाही, जंगली जयगड म्हणून आहे, तो बी डेव्हलप झाला पाहिजे. वरचा जो पठाराचा भाग आहे म्हणजे नवजाच्या वरच्या बाजूचा, तो एक डेव्हलप झाला पाहिजे. तिथून चिपळून दिसतं पूर्ण खाली, परिसर पूर्णपणे कोकण दिसतो, तर तो एक व्यवस्थित झाला पाहिजे. सगळे म्हणजे असे बरेच पॉईंट आहे कोयनानगरमध्ये, बरेच आहेत छोटे मोठे पॉईंट असे की जे जिथं पर्यटक रुळू शकतो, थांबू शकतो, पण ते उपत नाही. तुम्ही तो हॉटेल व्यवसायाचं सांगितलं, तो साधारणतः तुम्ही कधी सुरू केला होता? जवळजवळ आता जरी आमचे झाले की 12-13 वर्ष झाली. सुरुवातीला चांगलं चालू? चांगला बेस्ट. म्हणजे तेव्हा पर्यटक येत होते? तेव्हा मच्छी मार होती, बोटिंगला परमिशन होती, बोटिंग होतं त्यावेळेला. विशेष इथलं नेहरू उद्यान प्रसिद्ध होतं. हा, नेहरू उद्यान प्रसिद्ध पर्यटक येतात, पण एवढं जास्त, कारण त्यात बदल होत नाही ना, काही व्यवस्थित अपडेट होत नाही. अच्छा, जे सुधारणा व्हायला पाहिजे, पर्यटकांचे बघायला पाहिजे, समाधान वाटायला पाहिजे, तसं काहीच नाही. होत नाही असं आहे. अच्छा. म्हणजे थोडक्यात तुमचा व्यवसाय हा आता कमी अधोगतीला पूर्णपणे. आणखीन एक साहेब मुद्दा आम्हाला इथे ऐकायला मिळाला की इथे जे तुम्ही व्यावसायिक आहेत, काही लोक रहिवाशी आहेत, ते पूर्वीपासून धरण बांधायच्या अगोदरपासून आहे. आम्ही व्यापारी जे आहे का नाही, आम्ही धरण बांधायच्या पायाच्या वेळेलाच आमच्या आई वडील इथं आलेले. ही जागा नक्की तुमची? आपण हा परिसर बघतो, ही कोणाची? हा प्रकल्पाची जागा आहे, कोयना प्रकल्प म्हणजे गव्हर्नमेंटनं अक्वायर केलेली जागा. त्याच्यात तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट केलेली आहे. आता मला वाटतं पुढच्या बाजूला थोडी वन विभागाची पण जागा आहे. वन विभाग जवळजवळ नाही, कोयना प्रकल्प जवळजवळ आहे. प्रकल्प त्याची जागा आहे. पण आम्ही आता असं ऐकतोय की काही लोकांना तुम्हाला हे इथलं व्यवसाय किंवा घर सोडावं लागेल अशा पद्धतीचे नोटिसा दिल्यात प्रशासनानं. हे काय खरं आहे का होती? हो, खरं आहे. नोटिसा दिलेल्या आहेत की बाबा तुम्ही आता म्हणतात तुम्हाला आम्ही काढणार आहे, हे करणार आहे, काही कारणाचं थोडी मुजबी देतात आणि ते काय करतात, आम्हाला हरेसमेंट चाललेली आहे की तुम्हाला इथून आम्ही काढून टाकणार. आता आम्ही व्यापारी, तर आमची तिसरी पिढी आहे. आमची तिसरी पिढी आहे. आता जर आम्ही कुठं जाणार? आता माझं जवळजवळ 65 वय आहे. बरोबर. आता माझा जन्म तिथं झाला आणि मी आता जाणार कुठं, काय करणार, ही भीती वाटते. एक तर व्यवसाय कमी झाला, आपली एवढे दुसऱ्या तिसऱ्या पिढीत करताय, तुमचं तर वयोमान सुद्धा राहिलं नाही, काय वेगळा काय करावा आणि आताची इथं सुविधा सुद्धा नाही. मला एक प्रश्न पडतो की ज्यावेळी कोयना धरण झालं ना, ह्याच्यातल्याच आजूबाजूच्या परिसरातील काही गावं जी कर्जत
हा. तिकडे ते गेले, त्यांची अजूनही सुविधा नाही, म्हणजे प्रॉपर वेळेला ज्याला योग्य पद्धतीनं कायद्यानुसार नियमानुसार पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. म्हणजे त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या. आणि इथे जे 2 घास सुखानं तुम्ही खाताय, भले कमी जास्त असेल, ते सुद्धा आता ह्यांच्या डोक्यात आहे की तुम्हाला उठवायचं. तर मग काय नेमकं काय म्हणावं लागेल? काय तेच की. आणि एक तर इथं रोजगाराची स्थिती काय कमी झाली म्हणजे इथली ती कामं जी आहेत ती आधी कामं 45% आमचं पुढचं फुटपाथचं काम जे काय आहे ते जवळ 45% झालेलं आहे. बरं. आणि अजून बाकीचं राहिलेलं तसंच. वरनं जे सांडव्यावरनं पाणी पडतं त्याच्यावरती वीज निर्मिती करायची. या आता जवळजवळ 10-12 वर्ष ते बंदच आहे. बरं. आता हे जर पूर्ण झालं असतं तर त्याची आता सगळी कॉस्ट पूर्ण झाली असती. ते पैसे त्या कामाचे सगळे मिळून गेले असते शासनाला. पण ते काम प्रलंबित आहे, अजून चालू होत नाही. त्याच्यामुळे इथं व्यवसायच नाही. बाकीचे बी या धरणाला इतके टप्पे आहेत की अजून 4था टप्पाच व्हायचा आहे. बाकी 11 टप्पे आहेत धरणाला, त्यातले अजून 4था टप्पा पूर्ण व्हायचा आहे. बाकीचे टप्पे आहेत या धरण हे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, परंतु त्याकडे लक्षच नाही प्रशासनाचं. आपल्या तालुक्यातले नेते आहेत शंभूराज देसाई. खरं तर यांच्याकडे जेव्हा पर्यटन खातं आलं, पर्यटन मंत्री झाले ते, त्यावेळी खरं तर तालुक्यातील लोकांच्या खूप मोठ्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या. मग इथल्या लोकांच्या पदरी आता निराशाच आम्ही ऐकतोय. नेमकं काय ते काय इथे येत नाहीत का? त्यांनी दिलंय आश्वासन करतो म्हणतात, पण अजून त्या आमच्या बी लोकांचं कार्यकर्त्यांचं तिथल्या जनतेची बी मागणी पाहिजे. त्यामुळे ते आता करतो म्हणतात, पण अजून त्यांनी काय सुरुवात तर केलेली नाही दिसत. आम्ही आता खरं तर डोंगरी महोत्सव सारखा महोत्सव जो डोंगर पठारात अशा भागात व्हायला पाहिजे की जिथे लोकांना थोडं मार्गदर्शन मिळेल की छोटा मोठा व्यवसाय कमी भांडवलात किंवा अधिक भांडवलात कसा करता येईल, कसं तुम्हाला पर्यटक तुमच्याकडे करता येईल, ह्यासाठी खरं तर डोंगरी महोत्सवात शासन भरपूर खर्च करत आहे. पण शंभूराजांनी तर इकडे कुठे घेण्याच्या ऐवजी आता तो यांना मरळीत घेतला होता. कोयना नगर मध्ये घेतला पाहिजे. तुम्ही गेला होता का त्या महोत्सवाला? गेलो होतो आम्ही, एक थोडं गेलो होतो, पण तो त्या साईडचा काही गरज नाही. इकडे कोयनेतच घेतला पाहिजे. खरं हा डोंगरी मुलूक आहे आणि इथं बाकी तसा जर हे झालं तर चालना मिळेल. इथं आयुर्वेदाचं बाबतीत बी सगळं आहे. इथं वनस्पती बी दुर्मिळ वनस्पती आहे आमच्या इकडे कोयना भागामध्ये. ज्या जागात मिळत नाही त्या कोयना भागात मिळतात. म्हणजे हा डोंगरी महोत्सव जिथे आवश्यकता तिथं न घेता तिकडे घेतलाय. म्हणजे जखम रेड्याला औषध पखालीला अशी अवस्था जर मंत्र्यांनी केली म्हणता येईल तुम्हाला. दुसरी गोष्ट या नोटीसच्या मुद्द्यावर आपण परत येऊया. काही लोकांचं आम्ही म्हणणं घेतलं आता, त्याने म्हणे काय ज्या लोकांची भाडी थकीत आहेत त्यांना नोटीस दिलेत, पण दुसरी काही लोक म्हणतात नाही असं काही नाही, आम्ही भाडे भरलंय तरी सुद्धा आम्हाला नोटीस दिलं की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे खाली करावं लागेल, तुमची घर असतील, दुकान असतील वगैरे. तर तुमच्या या इथल्या लोकांमध्ये आता त्याच्यावर काय विचार केला तुम्ही उठून जाणार मग शासन? आम्ही काय म्हणतोय, आम्ही शासनावर म्हणणारच आहे शेवटी. आम्ही कारण का आम्ही जुने आहे, आम्ही 3री पिढी, आता आम्ही कुठं जाणार असं आहे ना. आम्ही त्याला शासनाला सांगणारच आहे ना. आम्ही आता कुठं जाणार आहे? आम्ही आता 65 वर्ष आमचे झाले, आता आम्ही कुठं जाणार, काय करणार? आता ह्याच्यात कळीचा मुद्दा असा आहे, तुम्हाला स्थानिकांना इथून जर तुम्हाला विस्थापित करायचं असेल तर धोरण असेल तर मग हे पर्यटन इथं जे काय करणार कोणाला आणून ठेवणार आहेत? काय तुमच्या कानावर येते? कोणासाठी हे पर्यटन करणार आहे? त्यांचं शासनाचं काय निर्णय आहे, काय त्यांचं चाललेलं आहे हे काय आम्हाला तर सर्वसामान्य माणसाला काही कळत नाही अजून तरी. काय कळत कसं आहे, आता ह्या पाटण तालुक्यातल्याच काही भागामध्ये अदानीसारखे मोठे प्रोजेक्ट येतात, बाहेरच्या लोकांना मोठे आणतात आणि स्थानिकांनी मग अशा परिस्थितीत कुठे जायचं किंवा काय बरोबर आहे. नाही, स्थानिकांना बळ देऊन जर इथं पर्यटन उभं केलं तर होऊ शकतं. तर स्थानिक बी त्यातले दर्दी आहेत, त्यांना माहिती आहे काय करावं, पण त्यांना बळ दिलं जात नाही ना. हा मुद्दा आहे. हे कोयना धरण क्षेत्राच्या परिसरातील एक हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यांची खंत त्यांनी आताच नुकती व्यक्त केली की बाबा गेल्या 18 वर्षात धंदाच नाहीये आम्हाला आमच्या पुढे असा प्रश्न निर्माण झाला की आता जगायचं कसं.